सत्यमेव जयते. मी माझी बाजू मांडल्यानंतर फक्त 2 ते 3 तासात या कुणाल शुक्लाने, जो की BJP मीरा भाईंदरचा सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट आहे, त्यांनी त्याची पोस्ट केलेली व्हिडिओ डिलीट केली. माझा फेस वापरून एक चुकीच्या पद्धतीने जो खरं बोलायला जातोय, जो म्हणजे अन्यायाविरुद्ध लढतोय, अशा व्यक्तीची चुकीची व्हिडिओ बनवणं आणि सोशल मीडियावरती ती शेअर करणं, ह्यानी एक खूप खालच्या पातळीचं एक प्रकरण केलं होतं. BJP मीरा भाईंदर, तुमचे 78 नगरसेवक भाजपाचे मीरा भाईंदरमध्ये आहेत, एक आमदार आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही असे लोक सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ठेवताय तर कृपया आधी ह्याच्याकडे लक्ष द्यावे. कारण की या व्यक्तीवरती पण पहिल्यापासून 1-2 गुन्हे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हा तुमचं सोशल मीडिया सांभाळतोय, जे नाही केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाला, जो काही चांगलं करायला जातोय, त्याला अशा प्रकारची बदनामी करतोय. आता जर हा खरा असला असता तर त्यांनी याची पोस्ट डिलीट नसती केली. मी ना त्याला मेसेज केला आहे, ना फोन केला आहे, ना मी त्याला काय बोललो आहे. मी फक्त जे माझी बाजू होती ती मांडली. मग ह्यांनी का व्हिडिओ डिलीट केली असावी? कारण ह्याला पण माहिती आहे अशी चुकीची बदनामी, फेक AIचा वापर करताय, हे करताय आणि काही पण व्हिडिओ बनवताय आणि तुम्ही सोशल मीडियावरती टाकताय, तर हे त्याला महागात पडणार आहे. कारण की FIR तर झालं आहे. आम्ही ह्याला सोडणार नाही आहेत. कारण की जर आत्ता ह्याला सोडलं तर इथून पुढे हा कोणाची पण अशी बदनामी करेल. काय चुकी केली होती मी? की फक्त जे खरं आहे, जे आपले हक्क आहेत, ज्या शहराच्या गरजा आहेत आणि ज्या नगरसेवकांनी, ज्या आमदारांनी ते त्यांचे काम आहे ते केलं पाहिजे. मी फक्त यावर प्रश्न विचारत होतो किंवा त्यांना त्यांचं काम सांगत होतो, जे की त्यांचं काम आहे. मला गरज नाही पडली पाहिजे. मी एक सामान्य नागरिक, एक वोटर म्हणून जर मी माझी जबाबदारी पार पाडतोय, तर यांनी देखील यांची जबाबदारी पार पाडावी. ना की ह्या अशा सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट शुक्ला करून जे आहेत, असे कृत्य करावे जे की तुम्ही सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, सोशल मीडिया तुम्ही सांभाळताय आणि तुम्हीच तुमच्या पक्षाची बदनामी करून घेताय.